याच्याबरोबर आपण हे केलेलं आहे त्याच्याप्रमाणे. तर आता 1 मिनिटामध्येच आपण जो डायल आउटच्या माध्यमातून एक शेतकरी ज्यांनी ऊस उत्पादनामध्ये विक्रम केलाय ते रुपेश पाटील आपल्या फोन लाईनवर आहेत, त्यांच्याकडनं थोडीशी माहिती घेऊयात. रुपेशजी नमस्कार. हॅलो. हा हॅलो. रुपेशजी नमस्कार. हा नमस्ते. हा मित्र हो, रुपेश पाटील हे तांदुळवाडी तालुका इस्लामपूर वालवा जिल्हा सांगली येथील प्रगतशील शेतकरी आहेत आणि त्यांनी आत्ताच 29 गुंठ्यामध्ये जवळपास 127 टन इतकं ऊसाचं उत्पादन घेतलं आहे. रुपेशजी, हे जे काही उत्पादन तुम्ही घेतलं ते कोणत्या जातीचं आणि कोणत्या हंगामातलं उत्पादन होतं? हा सर, हे उत्पादन हे 88 होतं हंगाम. बर. आणखीन 86-032 86-032 जातीचं बियाणं होतं. बर. 86-032 या ठिकाणी स्क्रीनवर देखील आपण त्यांच्या ऊसाचा फोटो आपण या ठिकाणी बघू शकतो. मी विनंती करतो की तो स्क्रीनवरचा फोटो जर घेता आला तर तो प्रेक्षकांना बघता येईल. रुपेशजी, थोडक्यामध्ये सांगा की हे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या पद्धतीची शेती तंत्रज्ञान वापरलं? आता प्रामुख्यानं सांगायचं म्हणलं तर ऊसाचं अवरेज काढण्यासाठी माती परीक्षण, सुरुवातीला माती परीक्षण करणं गरजेचं आहे. बर. त्याचबरोबर ठिबक असणं गरजेचं आहे. 100% ठिबक पाहिजे. बर. बरोबर, ठिबक पाहिजे. बरोबर. त्यानंतर सुरुवातीच्या काळापासून म्हणजे माझे गुरु आई वडिलांच्या बरोबरच संजीव माने दादांचं मला चांगलं मार्गदर्शन मिळालेलं आहे. बर. आणि हरभरा करणे गरजेचं आहे. प्रामुख्याने कसं आहे, हरभरा हे पिकाचा बेवड पाहिजे. बर. त्यानंतर पूर्व मशागत करताना शेणखत म्हणजे चांगलं कुजलेलं शेणखत 10 ते 12 ट्रॉली वापरलं पाहिजे एकरी. बरोबर. बरोबर. सेंद्रिय खताचा वापर केला पाहिजे. हा. त्यानंतर कोंबडी खत 2 ट्रॉली वापरलं पाहिजे. बर. त्यानंतर 5 फुटाची रुंद सरी म्हणजे पूर्व मशागत झाल्यानंतर त्यानंतर 5 फुटाची रुंद सरी तयार करून भेसळ डोस वापरला पाहिजे. म्हणजे लागण करताना भेसळ डोस वापरला पाहिजे. आणि सगळ्यात प्रामुख्यानं म्हणजे बियाणं निवडताना कोणत्याही जातीचं असू दे, म्हणजे आपल्याला जर 86-032 करायचं असेल तर चांगलं आणि निकोप बियाणं असावं. म्हणजे कसं गवतावाडीचं नसावं. बियाणं हे चांगलं रसरशीत असावं. बर. त्यानंतर बियाणं म्हणजे लागण करताना बेणे प्रक्रिया करून बियाणं वापरावं. बरोबर. आणखी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 डोळ्याच्या कांडीमधलं अंतर. बरं रुपेशजी, कीड आणि रोगाचा काही तुम्हाला त्रास झाला का? कीड आणि रोगाच्या संदर्भातला शेवटचा प्रश्न. कसं आहे सर, कीड आणि रोगाचा त्रास हा सुरुवातीच्या काळापासून जर आपण म्हणजे भेसळ डोस आपण जे वापरतो त्यात आपण सिलेट म्हणा किंवा फर्टर म्हणा किंवा जैविक ज्या हे आहेत लहरी आहेत त्या जर व्यवस्थित वापरल्या तर किडीच्या आणि रोगाचा प्रादुर्भाव जास्त होत नाही. बरोबर. बर. बर. तुम्हाला उंदराचा त्रास नाही झाला का? उंदराचा त्रास नाही होते तुमच्या उंदराचा त्रास नाही होते तुमच्या शेतीला? उंदराचा त्रास म्हणजे आता तुमच्या समोरच ऊसाचा म्हणजे माझा ऊसाचा फोटो आहे तुमच्याजवळ. तर पाला शेतात मी ठेवतच नाही ना. आणि पाल्याचं व्यवस्थापन चांगलं असल्यामुळे म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे तर ऊसाचा पाला आम्ही खुर्चीवर उभा राहून जवळजवळ 15 फूट ऊस मोकळा करतो. बर. आणि त्यामुळं उंदराचा त्रास हा आम्हाला होत नाही. बरं. बरं. रुपेशजी धन्यवाद, आपण खूप चांगली माहिती दिलीत. तर आणखी एक सांगायचं होतं मला. बोला पटकन बोला. तर जीवामृताच्या स्लरीचा वापर हा प्रामुख्याने जास्त झाला पाहिजे. कशाचा? जीवामृत स्लरी, ज्याची काय जीवामृत आणि त्याचा म्हणजे सेंद्रिय पद्धतीचा तुम्ही जास्त वापर जर केला तर तुमचं उत्पादन चांगल्या रीतीने येऊ शकतं. धन्यवाद रुपेशजी, खूप चांगली माहिती दिलीत आणि आपण खूप महाराष्ट्रातील शेतकऱ्याचं नावलौकिक वाढवलेलं आहे अधिक उत्पादन घेऊन. आणि आपल्या पुढील अशाच पद्धतीने आपली प्रगती होत राहावी याबद्दल दूरदर्शनच्या वतीने आणि शेतकऱ्यांच्या वतीने